नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलवर। त्याचं नाव आहे मराठी नेट कॅफे। तुमच्या आधार कार्डशी कुठली बँक लिंक आहे हे कसं माहीत करून घ्यायचं त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये कुठलेही एक ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे। सर्च करायचं आहे VIDAI लॉगिन। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता। सर्च केल्यानंतर खाली इथं माय आधार ऑप्शन आहे मित्रांनो, याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला लॉगिनचा ऑप्शन मिळेल, लॉगिनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे। जर मित्रांनो तुमच्या आधार कार्डशी कुठला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही लॉगिन करू शकता। जर तुमच्या आधार कार्डशी कुठलाही मोबाईल नंबर लिंक नाही तर मला खाली कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर मी एक नवीन व्हिडिओ बनवेल। तुमचा आधार कार्ड आणि कॅप्चा फिल करून लॉगिन विथ OTP या नावावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याचे OTP येईल, तो OTP टाकून लॉगिन करून घ्यायचं मित्रांनो। लॉगिन केल्याच्या नंतर इथं क्लिक करून तुम्ही तुमचं आधार कार्ड बघू शकता। तर इथे खाली तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस नावाचा ऑप्शन दिसतंय, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, तुमच्या आधार कार्डशी कुठली बँक लिंक आहे त्या बँकेचं नाव इथे तुम्हाला दिसेल। तुमच्या आधार कार्डशी कुठलीही बँक लिंक नसेल तर मला खाली कमेंट करून सांगा, मी त्याच्यावर सुद्धा एक नवीन व्हिडिओ बनवेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।